टीम नागाव संघाचा हा एक स्पेस गोलंदाज ॲज अ बॉलिंग युनिट म्हणून तुमच्याकडे ज्या काही गोष्टी असायला हव्या त्या सर्व गोष्टींचं मिश्रण आपल्याला पाहायला मिळतंय. नाव आहे समीर. अजून एक डॉट बॉल. षटक क्रमांक पहिले 2 चेंडू डॉट काढलेत. हा बॉल अंडर बॉक्स टाइप स्टाईल अगदीच आपण पाहतोय लेदर क्रिकेटचा कॉपी बुक स्ट्रोक. गॅप शॉट सिलेक्शन अप्रतिम हाताला गेले. ऑफ साइडला गॅप होती आणि तीच गॅप साधली. डीप कव्हर्स क्लिअर करतोय बॅट्समन. आकाशच्या बॅटमधून आलाय. 2 चेंडू डॉट फेकल्यानंतर मात्र हा तिसरा चौकार आलाय. आकाश आणि गीतेश असे सलामीचे पहिले 2 फलंदाज. गोलंदाजी ही तंत्र, कौशल्य आणि संयम यांचं एक परिपूर्ण मिश्रण आहे. सातत्यपूर्ण सराव आणि प्रतिस्पर्ध्यांचे प्लस व मायनस पॉइंट्स याच्यामधून बरंच काही तुम्हाला शिकता येतं. इथे झेलची संधी होती, संधी गमावली आहे. झेल झाला ड्रॉप. बॅटरला मिळणार संधी आणि धावा मिळतील किती तर तब्बल 2. रणसंख्या 2 पुढे जाईल, पोहोचेल ते आपल्याला पाहायला मिळते 6 या आकड्यावर. 70 स्पोर्ट्स उरण ऑर्गनाइज श्री गणेश कृपा क्रिकेट क्लब यांच्या वतीनं नवीन सेवा चषक 2024-25 या पर्वामधील ही पहिली मानाची स्पर्धा. तब्बल 50,000 रुपये कॅश प्राइस. प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक 25,000 रुपये आणि तृतीय क्रमांक 12,500 रुपये. प्रत्येक विजेत्या टीमसाठी एक अट्रॅक्टिव्ह ट्रॉफी, मानाचा करंडक, इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्ससाठी उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, बेस्ट फिल्डरसाठी ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतील. मॅन ऑफ द सिरीजसाठी नामांकनसाठी मात्र एक आकर्षक ट्रॉफी, प्रत्येक मॅचसाठी एक सन्मान चिन्ह, त्याचबरोबर एक 70 स्पोर्ट्स और स्पॉन्सर्ड एक कॅप. अशा पद्धतीनं बक्षिसांचं स्वरूप आपल्याला पाहायला मिळतंय. तब्बल 24 संघांचा समावेश असलेली स्पर्धा आज कालच्या दिवसामध्ये जाणता राजा दादरे पण खर तर या टीमनं मात्र सुपर 3 मध्ये क्वालिफाय झालाय. पंचांकडनं अपील परफ्यूम डिलिव्हरी, या लाल मातीचा सुगंध देणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. इट्स अ परफेक्ट परफ्यूम बॉल. श्रुती पटलावर मात्र नक्कीच या मातीच्या कणांचा मात्र मी म्हणेन सुगंध, नाकाला सुगंध आणि कानाला आवाज देणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. आकाश आणि गीतेश अशी सलामीचे पहिले फलंदाज. समीरची गोलंदाजी. 6 चेंडूंचा खेळ झाला. रणसंख्या झाली ती 7. व्यासपीठावर मात्र बरीचशी वेलचेल. 2 कॅमेऱ्यांच्या साहाय्याने PTC लाईव्हच्या माध्यमातून आपण स्पर्धा लाईव्ह ब्रॉडकास्ट करतोय. 360 हे मैदान, संपूर्ण वर्तुळाकारी क्रीडांगण, 30 यार्ड सर्कल, 22 यार्डाची विकेट, दोन्ही बाजूला 3 स्टंप, 2 बेल्स, एका बाजूला 2 बेल्स, दुसऱ्या बाजूला 2 बेल्सनं मात्र या 3 स्टंप्सनं मात्र जोडून ठेवलंय. समाजामध्ये एकी, समाजामध्ये बांधिलकी, समाजामध्ये मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यासाठी ओळखला जाणारा क्रिकेटचा हा खेळ. या क्रिकेटनं बरंच काय दिलं आपल्या परिसराला. अनेक नामवंत खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेट पर्यंत पोहोचलेत. त्यांची सुरुवात टेनिस बॉल क्रिकेट पासून झाली. आज नामांकित प्रतिभावंत व्यावसायिक खेळाडू म्हणून त्यांच्या नावाची एक वेगळी ओळख असते. पंचक्रोशीमध्ये अनेक असे धुरंधर खेळाडू मात्र 40+ माध्यमातून सुद्धा आपण जरूर पाहत आलोय. ऑल इंडिया आयकॉनची संकल्पना. इथे प्रयत्नांना दाद द्यावी लागेल. शेवटच्या मोमेंटला मात्र झालाय झेल ड्रॉप. प्रयत्न चांगला झाला, थोडेसे आदलले, आपटले, बॅलन्स ढासळला, स्वतःला पुन्हा एकदा सावरलं. बॉल कडे पाहता ओंजली पडला, परंतु त्यानंतर बॉडी बॅलन्स ढासळला आणि नंतर मात्र नक्कीच झेल ड्रॉप झालाय. कॅच ड्रॉप. धावा मिळाल्या 2. पुढे जाईल. धावसंख्या पोहोचेल ते आपल्याला पाहायला मिळतीये 9 या आकड्यावर. आमच्या संवेद गुणलेखक हिमांशु घोरत, आमच्या संवेद कम्प्युटर एक्सपर्ट PTC लाईव्ह केतन दळवी, ही संपूर्ण जबाबदारी
या संपूर्ण स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रायोजक ज्यांच्या प्रचंड मेहनतीतून ही स्पर्धा आपण पाहतोय, आज त्यांच्याही नावाचा आपण उल्लेख करूया. स्विच करायचा प्रयत्न, फटका इथे फसला येईल. हा पुन्हा एकदा डॉट बॉल. जतीन दादा घरत ज्यांच्या मेहनतीतून या स्पर्धेचं एक वेगळं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. 3 दिवसीय टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आणि या स्पर्धेमधील दुसरा दिवस संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळते. शेवटच्या टप्प्यामधील काही 2 मॅचेस उर्वरित असताना मात्र नक्की सूर्य अस्तास चाललाय आणि अशा परिस्थितीमध्ये अगदीच एक अतिशय खेळीमेलीच्या वातावरणामध्ये या स्पर्धेचं एक वेगळं आयोजन आपण जरूर पाहत आहे. मॅच क्रमांक 5, 5वी मॅच. आजूबाजूच्या परिसरामध्ये अनेक स्पर्धा मात्र सुरू असताना ही स्पर्धा लाईव्ह ब्रॉडकास्ट केली गेली आहे. या स्पर्धेचं वेगळं आकर्षण आहे, या स्पर्धेची वेगळी चर्चा आहे. जागेवरनं पिक केला बॉल गेला इम्प्रोवाइज झोन मध्ये, गेलाय तो डीप लॉंग लेग या रिझन मध्ये. आउटफील्ड फास्ट आहे, तिकडे धावा मिळतील 4 आणि रणसंख्या पोहोचली आहे. आमचे गुणलेखक हिमांशू आम्हाला अपडेट करत असताना 14 ऑन दी स्कोर बोर्ड नाव. 1-4 फॉर नन. विकेटच्या शोधात असतील. एखादी विकेट मिळाली तर मात्र मॅच मध्ये मोमेंटम मेंटेन करतील नागाव संघ, परंतु विंधणे संघ आणि विंधणे संघाचे सलामीचे पहिले 2 फलंदाज तग धरून उभे आहेत. बॅटिंगसाठी 2 फलंदाज आकाश आणि गीतेश आपल्याला पाहायला मिळतील. इम्प्रोवाइज केले, पुन्हा एकदा बॉल गेला लॉंग ऑफ रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत स्वतः टीमचे कॅप्टन कर्णधार. चेंडूला त्यानं उचलला, फेकला, तोपर्यंत धाव मिळणार. एक न धावसंख्या पुढे गेली. बॉलिंग ट्रॅकवर विवेक आपल्याला पाहायला मिळतील. रणसंख्या झाली होती 15-15. धावसंख्या झाली ती 15 धावा. हा आकडा आपल्याला पाहायला मिळतोय संपूर्ण स्पर्धेमध्ये. राजेंद्रजी घरत, संदीपजी पाटील सर आपल्याला पाहायला मिळतील ॲज अ अंपायर. त्यांच्या सोबतीनं या वेळेला पूल खेळा बॉल, ताकद, टायमिंग क्लास होता. नाव आहे आकाश आणि आकाशच्या बॅटमधून आलाय हा पहिला महिला बुलंदी पॉवरफुल आणि त्याचा खरं तर फेवरेट झोन असलेला ऑन साइड पोल षटकार. पाहूया ऍक्शन रिप्ले काय दाखवतोय, कसा फटका सजवलाय आकाशनं. अर्थातच ह्या विंधुने या संघाचा सलामीचा पॉवर प्ले स्पेशालिस्ट फलंदाज मिस्टर आकाश. पाहूया ऍक्शन रिप्ले आणि हा पूलचा फटका. चेंडूची लाईन रीड केली, मिडल केला बॉलला, ताकद, टायमिंग क्लास होतं आणि कॅमेरामॅन आमचे मारुती यांचं कॅमेरा वर्क आम्हाला पाहायला मिळतं. अप्रतिम चेंडू त्यानं कॅप्चर केलाय. दीज आर ऑल मेमोरेबल मोमेंट्स कॅप्चर्ड इन द परमनंट कॅमेरा. टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून ही क्षणचित्रे खरं तर आपण व्हिडिओग्राफीच्या माध्यमातून आपण कॅप्चर करतोय फॉर युअर फ्युचर प्रॉस्पेक्ट. अनेक खेळाडूंना डिजिटली खरं तर ब्रॉडकास्ट मात्र केलं जात आहे. लाईव्ह टेक्नॉलॉजीनं काय केले केतन, तर लाईव्ह टेक्नॉलॉजीनं खेळाडूंना चांगलं एक्सपोजर दिले. नवीन गोलंदाज षटक क्रमांक 3 शेवटचं अखेर अंतिम निर्वाणीचे फायनलचे स्लॉग डेथ 6 बॉल. हर्षद या 2 धावा मिळतील. 2 more added into the total. रणसंख्या झाली ती 23. दुपारच्या सत्रामध्ये परेश म्हात्रे करंजा हे गुणलेखक आमच्या समोर झुलले होते. आज पुण्याच्या दिवसभरामध्ये ज्यांची मेहनत आम्ही पाहतोय आकडे मोड. अर्थातच गुणसंख्या लेखक हिमांशू घरत त्यांचे मनापासून आभार. आणि या दरम्यान काय घडतंय तर इथे झेलचा प्रयत्न झाला जरूर, परंतु बॉल ट्रॅव्हल झालाय डीप लॉंग ऑन आणि सरळ समांतर रेषेमध्ये खरं तर सीमारेषा पार गेलाय. येईल बॅट्समन पुण्याच्या आकाशच्या बॅटमध्ये येतोय. अजून एक हा षटकार. गीतेशच्या बॅटमधनं षटकार आलाय, माफ करा.
दोन फलंदाज मैदानामध्ये तग धरून उभे आहेत. दोन्ही फलंदाजांनी मात्र चांगलं पार्टनरशिप बिल्ड केली आहे. जबरदस्त फलंदाजीचं कौशल्य दाखवत असताना या मॅच मध्ये चांगला इम्पॅक्ट फेकलाय. स्टायलिश बॅटिंग ऑर्डर आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटिंग शॉट्स आम्ही पाहिले, पॉवरफुल हिटिंग आम्ही पाहिले, चाबूक शॉट मगाशी आपण पाहिला ज्या फटक्यामध्ये असं वाटत होतं की तो बॉल हडला जाईल, परंतु तो बॉल मात्र लगेचच ट्रॅव्हल झालाय, सीमारेषा पार गेला. त्या अगोदर ऑफ साइडला आपण पाहिलं एक नयनरम्य देखना फटका, अट्रॅक्टिव्ह स्ट्रोक ॲट ऑफ साइड ऑफ ड्राईव्हच्या माध्यमातून तो फटका आम्ही पाहिला. घड्याळामध्ये 4:32 झालेत आणि मला असं वाटतं शंतनू चव्हाणला चहा हवाय. कसं चहाच्या 4च्या ठोक्याला चहाची फार आठवण येते, इफ आय एम नॉट रॉंग. आउटस्विंग द बॉल विथ द स्पिन. टीमचे कॅप्टन आहेत. शॉटका ओसला एकच सा मिळणार. KM घरात दादांचं इथं मात्र शुभ आगमन झालं. आम्ही दादांना इन्व्हाइट करू की या आपण या व्यासपीठाकडे. आपलं सहर्ष स्वागत आहे. नवीन सेवा चषक 2024 स्पर्धा पहिली मानाची सन्मानाची. हा बॉल वाईट डिक्लेअर केलाय पंच राजेंद्र घरात सरांनी. नवीन सेवा या पंचक्रोशीमधील हे पंच गेली कित्येक वर्ष ॲज अ अंपायर म्हणून ज्यांनी चांगला रोल चांगली भूमिका मात्र नेहमी बजावली. हाऊ इज दॅट इज द कॉल. अंपायर सेज दॅट इज एज. बॅटचा कट लागलाय, खडा लागलाय आणि बॉल पायांचा वेध घेतलाय, म्हणूनच की काय इट्स अ नॉट आउट. उजव्या हाताचे दोन फलंदाज, परंतु विकेटच्या शोधात असताना मात्र अजूनपर्यंत विकेट मिळाली नाहीये. इथे पंचांनी अपील उचलली आहे. फायनली सुटकेचा निश्वास टाकलाय गोलंदाज हर्षदनं. and eventually he got his maiden wicket. रणसंख्या 33 आणि आता मात्र अजूनही या षटकामध्ये तब्बल मात्र 12 धावा खर्च झाल्या. 3 षटकांचा खेळ झालाय. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 33 आणि टार्गेट इथं सेट झालंय ते 34 धावांचं. 18 चेंडू आणि 34 धावा. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या फिल्डिंग टीम. आणि पहिल्या गटामधनं शशिकांत स्पोर्ट्स दिघोडे या टीमला सुद्धा आम्ही लगेचच सज्ज होण्यासाठी विनंती करू की आपला स्क्वॉड आपण रेडी ठेवा. अर्थातच यानंतर आजच्या दिवसातील शेवटची मॅच आपल्याला कव्हर करायची आहे. सुपर 3 साठी क्वालिफायर मॅच आपल्याला पाहायला मिळेल. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिला जाणता राजा दादरपण या टीमनं मात्र सुपर 3 ला क्वालिफाय झालंय. आता आज कोणती टीम मात्र सुपर 3 मध्ये क्वालिफाय होईल ते आपल्याला पाहायला मिळेल. आणि या व्यासपीठावर ज्यांचा आम्ही मगाशी नाम उल्लेख केला त्यांचा आम्ही शब्द सुमनांनी स्वागत करतोय. सन्माननीय KM घरत साहेब ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मात्र नक्कीच आमच्या टीमसाठी टी-शर्ट्स मात्र पुरस्कृत केले गेलेत, त्यांचंही मनापासून आभार आणि कौतुक. आज या स्पर्धेमध्ये खरं तर ज्या दानशूर दात्यांनी मात्र त्यांचं योगदान दिले, जे मान्यवर ज्यांचा आम्ही नाम उल्लेख केला सकाळच्या सत्रामध्ये, प्रथम क्रमांकाची ट्रॉफी पुरस्कृत करणारे सरपंच सोनलताई निलेश घरत त्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करू. त्याच्यानंतर द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत करणारे रेखाताई महेश म्हात्रे ताईंचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू, ज्या खरं तर उपसरपंच आहेत त्यांचे मनापासून आभार. तृतीय क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत केली आहे ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय भूपेंद्रजी पाटील. त्याचबरोबर इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्ससाठी बेस्ट बॅटर बॉलर फिल्डरसाठी ज्या आपण ट्रॉफीज पाहतो त्या ट्रॉफीज आम्हाला पुरस्कृत केल्या गेल्या. सानिकाताई भुईर
या सर्वच महिलांचा आम्ही मनापासून आभार आणि कौतुक करू. त्यानंतर मालिकावरची एक वेगळी ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत केली गेली आहे, ते सन्माननीय दीपकजी घरत त्यांचे आपण आभार व्यक्त करूया. आणि युवा मोनिश घरत जे खरं तर दादांचे मित्र आहेत, आज त्यांच्या माध्यमातून सामनावीरसाठी ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत केली गेली आहे. मोनिश दादा मगाशी उपस्थित सुद्धा होते आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला सामनावीरसाठी ट्रॉफी पुरस्कृत केली गेली आहे. सामनावीरसाठी एक खरं तर 70-70 स्पोर्ट्स स्पॉन्सर्ड बाय नदीम शेख आणि निखिल भुईर यांच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडूला आपण एक कॅप देऊन आपण पुरस्कृत करतोय. त्यांचे मनापासून आभार आपण व्यक्त करूया. ग्राउंडसाठी मात्र नक्कीच जी ग्राउंडची डागडुजी झाली, अनेक खाचखळगे होते, कारण पाऊस गेल्यानंतर वाहने चालल्यानंतर मात्र अनेक खाचखळगे आम्ही नेहमी पाहत असतो आणि त्या संपूर्ण मैदानाची दुरुस्ती करण्यामध्ये खरं तर भरपूर पाण्याचा वापर केला गेला. त्याच्यामध्ये ग्राउंडसाठी टँकर पाणी आम्हाला उपलब्ध करून देणारे साजनजी घरत जे सकाळच्या सत्रामध्ये उपस्थित होते, त्यांचं मनापासून आभार आम्ही व्यक्त करू. ग्रेंडर आपण जो वापरला ग्राउंडसाठी ते आम्हाला उपलब्ध करून देणारे दयाल शेठ भुईर त्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. आणि नुकतेच या व्यासपीठावर ज्यांचं आगमन आपण पाहतोय KM घरत साहेब अर्थातच ज्येष्ठ आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला टी-शर्ट्स पुरस्कृत केले गेले, त्यांचा आम्ही पुन्हा एकदा आभार आणि कौतुक करू. आणि मॅच मध्ये टर्न करत असताना जरूर आपण प्रेक्षकांना सांगूया, कारण PTC लाईव्हच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक आमच्या समितीत जोडले गेले, त्यांना आपण जरूर अपडेट करूया की 3 षटकं असतील आणि 3 षटकांमध्ये बॅटिंग करणारी टीम मैदानामध्ये उतरली आहे. टीमचं नाव आहे समीर स्मृती जयदुर्गा नागाव आणि या टीमला धावा काढायच्या आहेत. त्या 3 षटकामध्ये 34 आणि अक्षय स्मृती मरुआई विंधने या टीमकडे आता मात्र नक्कीच 3 गोलंदाज अशा धाटणीत ते तुम्हाला वापरायला लागतील जे मात्र नक्कीच विश्वस्त असतील आणि या धावा डिफेंड करण्यासाठी सक्षम सुद्धा असतील. मॅच कोण जिंकणार कोण हारणार ते आपलं त्याचा रिझल्ट मात्र आपल्याला काही क्षणामध्येच पाहायला मिळेल. तत्पूर्वी दोन्ही टीम्सना आपण देऊया शुभेच्छा आणि आपण पाहूया या मॅच मध्ये सलामीचे पहिले फलंदाज कशा प्रकारे इम्पॅक्ट टाकतील. आणि पहिलं षटक जे पॉवर प्लेच आहे ते खरं तर इम्पॅक्टफुल ठरणार आहे, कारण या षटकामध्ये जितक्या धावा येतील तितक्या धावा तुम्हाला मात्र नक्कीच मी म्हणेन पुढच्या 2 षटकांमध्ये कमी कराव्या लागतील. अर्थातच तुमचा पुढच्या 2 षटकांमधलं मॅथमॅटिकल इक्वेशन आणि प्रेशर रिलीज करण्यासाठी पहिल्या षटकामध्ये आक्रमण होणं हे फार महत्त्वाचं असणार आहे. जसं आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बघतो की 4 षटकं पॉवर प्लेचे असतात, जिथे हाणामारी केली जाते 4 षटकांमध्ये 60-70 धावा आल्या की उर्वरित मात्र 16 षटकांमध्ये धावसंख्या मात्र बरोबर रचली जाते, म्हणजे 200-250च्या पार मात्र धावसंख्या अगदी सहजरित्या गेली जाते. इथे आक्रमण झालंय, आक्रमकतेनं सुरुवात झाली आणि पहिला बॉल सीमारेषा पार गेलाय. बॅट्समन आपल्याला पाहायला मिळाले चिंटे रेड्डी. चिंटे रेड्डीच्या बॅटमधनं आलाय पहिला चौकार. पंच लक्ष केंद्रित प्रतिस्पर्धी टीम जी बॅटिंग करते त्या टीमनं ऑपोजिट टीमवर आक्षेप घेतलाय की त्यांच्या टीम मधला एक खेळाडू ड्रेस कोड मध्ये नाहीये, तर धावांची पेनल्टी मिळणार. आयोजकांच्या वतीने आम्ही डिक्लेअर करतोय. ओके, ऑब्जेक्शन त्यांनी कदाचित मागे घेतलाय. इट्स अ फेअर डिसिजन टेकन बाय टीम नागाव. हाऊ इज दॅट इज द अपील. रनआउटची संधी हो किंचित मिस झालाय आणि इथे येईल हा डॉट बॉल. क्रिकेट इज अ गेम ऑफ इमोशन्स. ऋषी नाईकचा आपण इंटरव्ह्यू पाहिले, ऋषीने सांगितलं RPLच्या त्या व्यासपीठावर की मी या टेनिस क्रिकेटच्या फॉर्मॅट मधनं निवृत्ती घेतोय, म्हणजे मी इथून पुढे टेनिस क्रिकेट खेळणार नाहीये, म्हणजे कॉम्पिटिटिव्ह क्रिकेट खेळणार नाही. कदाचित तो सरावासाठी जाईल, पण तो कॉम्पिटिटिव्ह क्रिकेट मैदानामध्ये ॲज अ स्पर्धात्मक कुठल्याही रंगाचा सहभाग होणार नाही असं त्याने सांगितलं. डोळ्यातनं अश्रू सुद्धा आले. अनेकांनी त्याच्या त्या शब्दानंतर मात्र नक्कीच त्याला कौतुकाची थाप दिली, त्याच्यासाठी टाळ्या वाजवल्या. तो एक असा खेळाडू आहे ज्याला आपण किती वेळा पाहिलंय. माझ्या रेकॉर्डनुसार 9 वेळा त्याला आम्ही पाहिलंय. 5 चेंडूमध्ये 5 षटकार मारल्यानंतर 6व्या चेंडूला गोलंदाजाचा आत्मविश्वास ढासळू नये म्हणून त्याने शेवटच्या बॉलवर मात्र डिफेन्सिव्ह पवित्रानं 1 धाव काढली किंवा डॉट बॉल काढलाय. क्रिकेट इज अ गेम ऑफ इमोशन्स वी ऑल आर टॉकिंग अबाउट. क्रिकेट हा भावनांचा खेळ आहे. या क्रिकेटमुळे अनेक नाती जोडली जातात.
हा येईल डॉट बॉल. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती फक्त 5 षटक क्रमांक सुरू होते. पहिले 5 चेंडूंचा खेळ झाला. 34 काढायचे. 34 धावांचा पाठलाग आहे करायचंय. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवर किती धावा येतील? षटकार आला तर धावा होतील 11. सरासरी मेंटेन होईल परंतु तो षटकार येईल का? अवेटेड 6. फटका तर चांगला आहे. 4 येईल की येईल? 6 येतोय. 4 धावांचा हा क्लासिकल फटका. पहा तिकडे एक ट्रॅव्हलर होते जे बाईक घेऊन येत होती. त्याने तिथे गाडी थांबवली आणि बॉल फेकण्याचा त्यांचा खरं तर तो मोह त्यांना आवरला नाही. क्रिकेट इज अ गेम ऑफ इमोशन ज्यांना आपण म्हणतो. मगाशी आम्ही उल्लेख केला. त्यांनी प्रत्येकानं आपल्या आयुष्याच्या वळणावर कधी ना कधी क्रिकेट हा खेळ खेळलाय. आज त्या खेळाबद्दल आपण जरूर चर्चा करतोय. चला आणि दिघुडे टीम चे कॅप्टन आपण सज्ज असाल तर आपण मैदानाकडे प्रस्थान करा जोपर्यंत ही मॅच उरकेल आणि लगेच आपण टॉस करू. उद्याच्या दिवसामध्ये पहिली जी मॅच असेल ती थेट शार्प 10 o'clock आपल्याला सुरुवात करायची कारण उद्याच्या दिवसामध्ये पहिल्या 2 दिवसामधील एक्स्ट्रा मॅचेस आपल्याला कव्हर करायचे. सो बी कॉशियस. बरोबर शार्प 10 o'clock आपल्याला उद्या 10 वाजता मॅच सुरू करायचे. तो आम्ही जरूर अनाउन्समेंट करू. बॉलर्स नेम प्लीज. प्रणय. बारा चेंडू आणि 25 धावांची गरज. बॅट्समन ऑन स्ट्राईक मिस्टर चिंटा रेड्डी. मॅन इन फॉर्म. मोठं नाव आहे क्रिकेटचं. हा व्हाईट बॉल. टेनिस क्रिकेट विश्वामधील उरण परिसरामधील मोठा खेळाडू आहे आणि त्याच्या विकेटच्या शोधात असतील गोलंदाज. पहिलाच बॉल. वाव यू ब्युटी. व्हॉट अ रिफ्लेक्स दॅट इज. व्हॉट अ मॅग्निफिसंटली टेकन. काय त्याची डोळ्यांवरची ती नजर आणि ती हातांची ओंजली त्यानं काय मिटली आणि लगेचच हा झेल सुद्धा टिपलाय. हातांच्या खरं तर 5 बोट जी आपल्या हाताची एका हाताची 5 दुसऱ्या हाताची 5 अशी 10 बोट कनिष्ठ अनामिका मध्यमा तर्जनी आणि अंगठा हातांची ओंजली मिटली आणि रिफ्लेक्स दाखवलंय. अप्रतिम झेल टिपलाय. जबरदस्त. वाव. and the first wicket down. A golden wicket down. पहिला बॉल गेला वाईट. त्यानंतर धावा राहिल्या 12ला 24. आता मात्र विकेट गेली आहे. 11 चेंडू आणि 24 धावा. कठीण आहे का? फार कठीण नाहीये. एखादा षटकार या मॅच चे फासे पलटवू शकतोय. 2 ते 3 चौकार जरी आले ना तरीही मॅच चे फासे पलटवण्याची क्षमता ठेवू शकतात बॅटिंग करणारा संघ. अर्थातच आपण पाहताय समीर स्मृती जयदुर्गा नागाव. ही एक धाव ऍड होईल. 10 चेंडू आणि 23 धावा. 10 चेंडू 23 धावा. 23 धावा 10 चेंडू बॅटिंग साठी आपल्याला पाहायला मिळतील. समीक साठी हा बॉल. हाऊ इज दॅट इज अपील. बॅटचा एज लागलाय. 1 धाव मिळणार. 9 चेंडू आणि 22 धावा. कठीण परिस्थितीला सामोरं जावं लागतंय. थोडासा संघर्ष करावा लागतोय. अवघड आहे परिस्थिती बॅटिंग करणाऱ्या टीम साठी कारण धावा हव्यात त्या 22 आणि चेंडू झाले ते फक्त 9. उर्वरित चेंडू राहिले ते 9. काहीतरी वेगळं करावं लागेल. थोडी कठीण आहे परिस्थिती. कठीण परिस्थिती तुमच्यातली जिद्द आणि ताकद पाहण्यासाठी येत असते आणि त्या परिस्थितीला शरण न जाता त्या परिस्थितीवर मात करा आणि मात करा अशी की तुमच्या नावाचा बोलबाला झाला पाहिजे. तुमच्या नावामागे मात्र टाळ्या सिट्ट्या वाजल्या पाहिजेत आणि त्याच वाजल्यात. नाव आहे विवेक
जाधव नाम तो सुना ही होगा, मागच्या मॅचचा हिरो, जबरदस्त कमालीची कामगिरी ज्यानं केली तो विवेक आता पुन्हा एकदा चमकलाय आणि सुपर बॅटिंग, काय षटकार त्यानं सजवलाय, जबरदस्त. जो उल्लेख झाला, कठीण परिस्थिती तुमच्यातली जिद्द आणि ताकद पाहण्यासाठी येत असते, त्या परिस्थितीला शरण न जाता त्या परिस्थितीवर मात करता आली पाहिजे आणि तीच मात केली आहे विवेक जाधवनं आणि हा षटकार सजवलाय मॅग्निफिसंटली ड्रिव्हन. यावेळेला मात्र नक्कीच इथे अपील झाली आहे. क्लीन बोल्ड, दांडी घू, तू शेर तो मे शवा शेर असं प्रत्युत्तर दिलंय गोलंदाज प्रणयनं आणि प्रणयनं मात्र विकेट मिळवली आहे, ज्याच्या गोलंदाजी समोर नुकताच एक षटकार आला होता. परिस्थिती हाताळण्याचं कौशल्य, या गोष्टीचा आम्ही मगाशी जो उल्लेख केला, सिच्युएशन हँडलर, परिस्थिती हाताळण्याचं कौशल्य ज्याच्याकडे असतं तो खेळ जिंकण्याची जिद्द राखून पुढे जातो आणि तीच जिद्द, तीच चिकाटी, तीच साहस आम्ही या खेळाडूमध्ये पाहतोय. नाव आहे प्रणय, ज्यानं नुकतीच एक मोठी विकेट संपन्न केली आहे. जबरदस्त रणसंख्या आपल्याला आता पाहायला मिळतीये, ती फक्त 18 काढायच्या त्या धावा तब्बल 34. 7 चेंडू आणि 16 धावांची गरज. 7 चेंडू 16 धावा म्हणजे इथे या शेवटच्या बॉलवर जर का 6 धावांचा मोठा फटका आला तर शेवटच्या षटकामध्ये उरतील 10, 4 आल्या तर उरतील 12, विकेट आली तर मात्र प्रेशर मध्ये जाईल नागा संघ. ओहो, येईल डॉट बॉल. आता 6 चेंडू आणि 16 धावांची गरज. काय मॅच रंगतीये. 6 चेंडू 16 धावा, 16 धावा 6 चेंडू. मॅच मध्ये काय घडेल, काय बिघडेल त्याचं उत्तर या 6 चेंडू मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पहले कठीण काम पूरे कीजिए, आसान काम खुद में खुद पूरे हो जाएंगे. आता पहिलं कठीण काम पूर्ण केलं, विकेट मिळवली आणि आता मात्र उरलेलं सोपं काम 6 चेंडू 16 धावा डिफेन्स करायचे आहेत. सहा 16 हे इक्वेशन. बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत. आय विल टेक इट, आय विल टेक इट अँड द कॅच इज टेकन. खेळात अनुकूल परिस्थिती, सोपी परिस्थिती असं कधीच नसतं. खेळात परिस्थिती तुम्हाला अनुकूल बनवायची असते, कठीण परिस्थितीला सोपं बनवायचं असतं आणि सोप्या परिस्थितीला कठीण बनवायचं असतं, म्हणजे प्रतिस्पर्धी संघावर. अर्थातच आपण इथे पाहतोय कठीण आहे परिस्थिती आता बॅटिंग टीम साठी. कमबॅक तर करून द्यावंच लागेल. कठीण आहे परिस्थिती टीम साठी, परंतु ही कठीण परिस्थिती आणि त्या कठीण परिस्थितीवर आता मात करावं लागेल आणि पुनरागमन करून द्यावं लागेल. फायटिंग स्पिरिट न मात्र कमबॅक करून द्यावं लागेल. ते कमबॅक करतील का? डोळ्यात विजयाची स्वप्न आणि मनात झुंजार आस आहे. सांगा त्या संकटांना काय तर मी खास आहे. आय एम समथिंग स्पेशल. टीमचा कॅप्टन आलाय आणि कॅप्टनला मात्र पहिलाच बॉल डॉट काढलाय आणि आता 4 चेंडू आणि 16 धावा. स्पेशल इनिंग करावी लागेल, साकारावी लागेल आणि स्पेशल इनिंग साकारतोय. येस इट इज टीम कॅप्टन मिस्टर चिरंजीव आणि चिरंजीवच्या बॅट मधनं आलाय हा नयनरम्य क्लासिकल स्ट्रोक. रणसंख्या हवी आहे ती आता जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. 3 चेंडू आणि 10 धावा.
3 बॉल 10 धावांची गरज. ओ बॅट फिरलीये बॅट बॉल मध्ये नाहीये संपर्क. 2 ला 10 येईल मुठीत तुझ्याही आभाल, माघार घेऊ नको हेच काहीसं सांगतोय गोलंदाजांनी. काय कमालीचं पुनरागमन केलंय. वेलकम बॅक दॅट इज आकाश. हो अजून एक डॉट बॉल. मॅच आता फसली आहे. 1 ला 10. एक ला 10. मॅच तर फसली आहे. येई तर डॉट बॉल आणि आकाश या मॅच मध्ये जबरदस्त कमबॅक करून देतोय. चला दिगोडी टीमचा कॅप्टन लगेच या.